गुड मॉर्निंग नर्मदे हर. सकाळचे वाजले 6. आपण करतो पुढच्या प्रवासाला सुरुवात. रात्री आपण होतो इथे रामेश्वर महादेव मंदिर. गावाचं नाव आहे यार, गावाचे नावच लक्षात राहत नाही इकडचे. हे मंदिर बघा किती छान. दगडाचं आहे पण मला एक समजलं नाही यांनी त्याला कलर का केला आहे. पण मंदिर सुंदर एकदम. तर हां, अविधा गावाचं नाव अविधा आहे. अविधा गावातून आता आपण निघतोय. आता पुढचा आपल्याला स्टॉप आहे जगदीश मढी. स्वतः आपल्या स्वतःच्या नावाची मढी नर्मदे. दहा 20 एकरात असा ऊस झालेला आहे. पाठीमागोपासून पाहतोय. काय जाजाला असेल माहित नाही, पण असा गोड गोड जाजाल्याचा वास येतोय वेगळाच. नर्मदे सूर्योदय झालाय मस्त. पण परिक्रमा मार्गात कोणीच नाही बघा. परिक्रमेत लोक परिक्रमा करत नाही, रेस लावतात. कोण पहिले उठतं, कोण पहिले आंघोळ करतं, कोण पहिले जातं. असं काय उपयोग नाही. तिथे रामेश्वर मंदिर आहे इतकं छान. त्या मंदिरात मला फार कमी लोक जाताना दिसले, म्हणजे 20%. बाकी सगळे खायला झोपायला चालले होते. भागो 3 महिने मी पुरा करणार, 100 दिवसात करायची. काय उपयोग नाही तुमचा परिक्रमा करून. तुम्ही येऊच ना करे परिक्रमेला. नर्मदे हर. नाही एक अनुभव आला का, इथले शेतकरी आहे ना कम गड्यातच पडत नाही. पूर्ण रस्त्यापर्यंत शेती करतात. आणि आता इथं एवढं केळी आहेत पण त्यांना काही नाही का कोणी तोडून नेल का काय. नर्मदे हर. भरपूर वेगवेगळे महादेवांचे नाव पाहिले होते. आता हे इथं कुष्मेश्वर महादेव, हे पहिल्यांदाच मी नाव ऐकतो. इथं मंदिर आहे. परिक्रमा हे सगळे दर्शनाला करतायत. आपण बी चक्कर मारून नर्मदे. इथे परिक्रमासाठी आश्रम पण वाटतो. आता एक मित्राचा फोन आला होता, वडाळा किंग ललित भाऊ पाटील सूर्यवंशी. तो आणि त्याचा मोठा भाऊ अतुल दोघं येत आहेत भेटायला. ऑन द वे आहेत ते. कुठे निळकंठेश्वर धामला गेले होते. आज 23 दिवसानंतर नाशिकचं कोणीतरी भेटतंय. नर्मदे यार. हम थोड़े आस्तिक क्या हो गए, हमारे नाम से आश्रम बनने लग गए. ये देख जगदीश मढ़ी. नर्मदे जगदीश मढ़ी आश्रम. मैयाच्या किनारी. या सकाळी सकाळी मैयाचं दर्शन घेऊन टाका. पुढचे 4-5 दिवस म्हणे काय मैया बघायला भेटणार नाही. नर्मदे हर. परिक्रमावासी होऊन खाताना थंडीने काकडले बऱ्यापैकी. नर्मदे हर. लाय वडाळा किंग. आलो शेवटी काय आलो ना कान. हे होय, अरे पाहिजे नका पडू. नर्मदे काय चाललं. कुठं फिरत होता तू? तुला भेटायला आलो काय. त्याला भेट. Amen.
आम्हाला भेटायला आले होते, आता जात आहेत. बाय बाय. 2-2.5 किलोमीटरचा शॉर्टकट होता काहीतरी, आम्ही घेतला. पण हे असं तिकडून जायचं होतं, तिकडं पाणी भरलंय. आता इथून तिथपर्यंत कोरडं आहे, तिथपर्यंत जाऊ आता धडपडलो असतो. मस्त मस्त काळा काळा झालोय मी. आधी बी काही एवढा गोरा नव्हतो मी, आहे पण एवढा नाही. नर्मदे हर. या शेतात ना आपण आलो, इथं कुठंच मार्किंग नाही, पण हे पावलांच्या निशाणावर ना आपण चाललोय. रस्ता बरोबर आहे की नाही माहित नाही, पण एक आहे का आपण या बाजूला सूर्य समोरच्या बाजूला पाहिजे त्या बाजूला जायचं असा अंदाज लावलेला आहे. हा गाव आलं कोणतं तरी तिकडे. आजा गावाला आजा. नर्मदे हो. लोकांचे लय शेत तुडवले ना आता, इथं काहीच नाही आहे. मध्ये पुढचा स्टॉप आहे गुमानदेव. गुमानदेव बद्दल सांगायचं म्हटलं तर गुमान नावाचा ग्वाला होता, त्याच्या गायी चरायला जेव्हा घेऊन जायचा, त्याच्या गायी एका ठिकाणी दगडावर दूध अर्पण करायच्या. मग तेव्हा तो दगड खंदून आणला तर त्यात स्वयंभू हनुमानाची मूर्ती होती, म्हणून तिथं हनुमानाचं मंदिर बनवलं. त्या हनुमानाला त्या ग्वाल्याचंच नाव दिलं, म्हणून गुमानदेव हनुमान मंदिर असं आहे गुजरातमध्ये. अशी त्याची स्टोरी. नर्मदे हर. इथं मागं एक मंदिर आहे, इथं बसलोय. त्या म्हशी आमच्या वाईट कपडे पाहून पुढे जातच नाही. इथल्या लोकांना मग त्रास आहे ना, म्हणजे इथून एवढा रस्ता आहे, या बाजूने येऊन त्या एवढा लांबून चाललाय, तरी इकडे बघत बघत चाललाय. मी जर उठलो ना अशा पळतील. याच्यामुळे काय कारण आहे समजलं नाही, पण म्हशीला बेकार घाबरता. त्यांचं सगळं लक्ष आमच्याकडे आहे. लागले आता चालायला. हा देवाचं अजून एक नवीन नाव सर्पेश्वर महादेव इकडे. नर्मदे हर. गुमानदेव हनुमान मंदिराची आलो होतो. हे बघा, ही खायची वस्तू आहे, कैट म्हणतात आपल्या इकडे, चटणी करून करतात. हनुमान मंदिर आहे. महादेव मंदिर पुढे. पण हे जरा मला वेगळं वाटलं, ट्राय करू. पैसेही घेत नव्हते ते, खाऊन बघू आपण तसं करतो. टेस्टी एकदम आवडलं मला. म्हणजे असं थोडं गोड आणि थोडं आंबट असं वेगळीच चव आहे, पण छान आहे. आणलं मी तेवढं. नर्मदे गावातनं पुढे आलो आपण. पुढे आपल्याला गुमानदेव आहे, मी तुम्हाला सांगितलं ते. आता हा हायवे लागलाय बहुतेक असं वाटतंय. पुढे पोचल्यावर समजेल नेमका हायवे आहे का काय. तिकडे फ्लायओव्हर पण दिसतो एक. मॅपवर रेल्वे वाटत होती मला. नर्मदे हे हायवेच. एवढे सगळे ट्रका चालले आहे. तिथे एक मंदिर लागलंय. जय भातीजी महाराजी. त्यानंतर हे कसं नॅचरल हॉटेल लागलं. मस्त लाकडाचे बाकडे बिकडे बनवलेले आहे, झोपड्या बनवलेल्या आहेत.
लाकडाचं आहे, पूर्ण लाकडाचं आहे. असायला बी आणि टेबल इथं ज्यांनी आपल्याला चहा पाजलाय नर्मदे हर बाबाजी. ते पुण्याचे म्हणजे कार्यक्रमवासी होते. त्यांचे हे सगळे त्यांना भेटायला आले होते. हे सगळे भेटायला आलेले होते. 2 गाड्या आणल्या त्यांच्या खास भेटायसाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. पार्ले जी जीनियस, जी माने जीनियस. आणि यार गाड्यांच्या सिमेंटच्या जंगलात तुमचं खूप खूप स्वागत. झाडांच्या जंगलामधून काही आवाजच येणार नाही. नर्मदे हर. एवढे मोठे रोड आहे पण पायी चालायला जागा नाही. बोला इथं थांबलो होतो सावलीत. एक्सचेंज ऑफर करून घेतली. पार्लेजी देऊन क्रॅकजॅक घेतला आपण. हा आहे बे ते पार्लेजीच खाऊ राहिली. यांच्याकडनं आपण क्रॅकजॅक एक्सचेंज करून घेतलेला आहे. नर्मदे या गाडी फुल ट्रॅफिक जॅम. संध्याकाळचे 4:30 वाजले. अंकलेश्वर जवळ मांडवा म्हणून आहे तिथं पोचलो आपण. पुढे गेलेल्या परिक्रमावासींचे फोन चालू आहेत. काहींच्या तब्येती बिघडलेल्या आहे जे समुद्रतट क्रॉस करून आराम करताय 2 दिवसापासून. त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली का अंकलेश्वर ते बिंबलेश्वर म्हणजे बुलबुला कुंड या भागात पाणी पिऊ नका. जसं मागे करत आलं तसं इथे सरळ बिस्लरी विकत घ्या आणि बिस्लरीचंच पाणी घ्या किंवा फिल्टरचं पाणी घ्या. इथे पाण्याचं एकदम बेकार हालत खराब आहे. इवन म्हणजे बुलबुला कुंडाला जर तुम्ही गेले जर राहायला ठीक आहे पण खायला आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. तर ती काळजी मी तर घेणार आहे. पण जर तुमच्यापैकी कोणी परिक्रमेला आलं तर हा मेसेज त्यांच्यापर्यंत पण पोचवा. नर्मदे हर. 5 वाजले. आपण रोकडोबा हनुमान मंदिर सुंदर असं मंदिर आहे. हा एवढा परिसर आहे. रोकडिया पाटीदार असं कुठं नाव दिसतं. इथं मुक्कामाला आपण इकडं Jai Ram